हॅलो गाईज, तर आज आहे आपल्या व्हिडिओचा लास्ट डे, 21वा डे. इन्स्टा चॅनलला फक्त मी 21 दिवस व्हिडिओ अपलोड करणार होती आणि आज हे व्हिडिओचा 21वा दिवस, तर सगळ्यात लास्ट डे. तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि सगळे तुमच्या बोलतात ना तुमच्या लाईफ तुमच्या काय माझ्याही लाईफ म्हणजे आपल्या लाईफ रिलेटेडच ते व्हिडिओ आहेत आणि खूप बोलतात ना खूप छान छान व्हिडिओ असणार आहे. त्याच्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत एकदा आठवण करून देते की ह्याच्या पुढे तुम्हाला माझे व्हिडिओ फक्त यूट्यूब चॅनलला बघायला भेटतील, इन्स्टा चॅनलला बघायला नाही भेटणार. त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला, आज आहे आपल्या व्हिडिओचा 21वा दिवस, सर्वात लास्ट डे इन्स्टा चॅनलवरचा. तर आज काय आहे व्हिडिओमध्ये की आपल्याला ना लाईफमध्ये ना आळस ना आपल्याला आयुष्यातून काढून टाकायचं आहे. बोलतात ना की कारण आळस ना आपल्याला कधीच पुढे जाऊन देत नाही. आळस ना आपला शत्रू आहे. बोलतात आळस कधीच आपल्याला आयुष्यात काय दूर बोलतात ना काम करूनच देत नाही. आपण जितका आळस करणार ना तितकं आपण कम्फर्ट झोनमध्ये जाणार, तितकी आपली बोलतात ना दुर्गती ही 100% निश्चित आहे. पण तुम्ही जितका स्वतःला आळसमधून बाहेर काढणार ना तितकी तुमची प्रगती नक्की आहे. जर तुम्ही करिअरवर फोकस करताय ना तर डेफिनेटली ना आळस हा शब्द डिक्शनरीमधून काढून टाका. हा, थोडंसं तुम्ही रिफ्रेशमेंटसाठी कुठेही थोडंसं फार चिल आउट करू शकता, तेवढं तर पाहिजेच. पण की प्रत्येक वेळेस त्या प्रत्येक गोष्टीचा आळस करणं आहे ना हे काढून टाका. कारण आळस हा आपल्या आयुष्यातला खूप मोठा शत्रू आहे. कधीच आपल्याला पुढे जाऊन देत नाही आणि आपण जर एकदा कम्फर्ट झोनमध्ये घुसलो ना तर आपल्याला बाहेर यायला खूप टाइम लागतो. आणि जितक्या लवकर चांगल्या सवयी चांगल्या हॅबिट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करणार ना, आता समजा आळसला दूर करायची किंवा अजून चांगल्या हॅबिट जितकं डेव्हलप करणार नाही तितकं तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं आळसला बाजूला काढा, लाईफमध्ये काहीतरी करिअरवर फोकस करा. आणि मला अजून एक सांगायचं की जितका आपण आळस करणार ना तितका तो आळसच होणार. जितके आपण बोलणार ना करिअरसाठी ह्याच्यासाठी प्रयत्न करू, ट्राय करू, तितकी आपली प्रगती होत जाणार. आणि तुम्ही जितक्या लवकर हे गोष्ट कराल ना तितक्या लवकर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळवणार. कारण सक्सेस आपल्याला काय आजच्या आज सक्सेस नाही भेटणार, त्याला पण टाइम जाणार, त्याची पण प्रोसेस आहे. आपण 24 तास 12 तास सारखं पॉझिटिव्ह मोटिवेटेड नाही राहू शकत. आपले मूड स्विंग्स होतात. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये आळस करू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आज नाही केलं तर तुम्हाला उद्या तर ती गोष्ट करायचीच आहे. मग कशाला आत्ता पुढचा टाइम वेस्ट घालवते. तर आत्ता जो टाइम भेटला त्या टाइममध्येच करा ना. पुढे जाऊन पण ती गोष्ट करायची, आत्ता पण करायची आहे, त्याच्यापेक्षा आत्ताच करा ना. आता थोडीशी मेहनत करा आणि पुढे जाऊन चांगली लाईफ जगा. नाही तर आत्ताच तुम्ही आळस केला सगळ्या गोष्टीचा, मग पुढे काय तुमची लाईफ आहे, मग तुमची लाईफच काही नाही. त्याच्यामुळे स्वतःला आळसमधून दूर करा. जितकं तुम्ही आळसमधून स्वतःला दूर करा, लाईफ